एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकोनिया. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडोने दी. कीर्त्या ऐकोनिया झालो शरणागत, दासाचे तू हित करीतोसी. माय बाळा पोटी सुखाची आवडी, तैसी मज गोडी दे देवा. तुका म्हणे मी तो दीन पापराशी, घालावे पाठीशी माय बापा. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडोने दी. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभास्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्रीहरीसी. तया आठविता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुका वा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता, बहुसा निळा पावला वरमहाता. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. उद्या काल आहे म्हणून माझ्यावर जिम्मेदारी मागणी प्रकरणावर काही आपण थोडी चर्चा करावी याकरता जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी निवडलेला आहे. तर एकांत शब्दाबद्दल जरा मी तुमच्यासमोर एक कोटी करतो. तुम्ही जरा असले जागे तर मला टाळ्यांचा कडकडाट कराल. हे मरण्याच्या आधी खड्डा नको, मृत्यूच्याच आधी श्राद्ध घालू नका. जागे राहा, वाक्य ऐका, पटल्यावर मग टाळ्या वाजवा, निवांत राहा. जो करील माझ्या कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, या सप्ताहानंतर त्याला पुढे यमकवटाळी. टाळी वाजवण्याच्या पाठीमागे एक लॉजिक असे वैज्ञानिक. टाळी वाजली की प्रत्येक पॉईंट दबल्या जातो. ऑलरेडी ॲक्युप्रेशर होतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं वाहतं, रक्तप्रवाह उत्तम राहतो, ट्यूमर प्रॉब्लेम होत नाही, गाठी मेंदूत होत नाहीत, अंगावून वारं जात नाही, माणसं चांगली राहतात. याकरता टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी. एकांत शब्दाचा अर्थ तुमच्या समोर मांडतो मी, ऐका. जीवनात लोकसंग्रहाचा अंत केल्या विना, पुन्हा सांगतो, जीवनात लोकसंग्रहाचा अंत केल्या विना एकांत प्राप्त होत नाही. आणि एकांताच्या यथार्थ सुखाविना हृदयात श्रीकांत प्राप्त होत नाही. याकरता एकांत महत्वाचा आहे, याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. आ देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार युक्त आहार विहार, 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 युक्त आहार विहार. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने. एकांतात राहावं, गंगेला प्रदक्षिणाही कराव्यात. एक बोलू का? स्वामी महाराज ज्यांचा सोहळा चालू आहे त्या परमहंस परिव्राजक सत्पुरुषाचं नाव
गंगा भारती. आज भक्ती सुखाची ज्ञान वैराग्याची गंगा या गावात या तीर्थात आली रे. तुम्हाला जाणीव असल्या पाहिजेत. किती आळशी लोक आहेत तुम्ही. कळायलंय थोडा वेळ लागतो. महाराष्ट्राला जेव्हा जाग येते तेव्हा काळ निघून गेलेला असतो. वैराग्याची विवेकाची ज्ञानाची भक्तीची गंगा या तीर्थक्षेत्रात आली. गंगा भारती नावाने आली. पंजाच्या गावात गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. तुळशीदासांना सगळ्या जगाने आचार्य म्हणून मानलं, पण तुलसीदासजी जेव्हा गावी गेले तेव्हा गावातले मित्र म्हणले, तुळस्या कधी आला. मलाही माझे जुने स्नेही भेटल्यावर म्हणतात, बरा आहेस ना. त्यांना सांगावं लागतं मी संन्यास घेतलाय. पुन्हा ते विचारतात, नक्की. प्रेम असलं पाहिजे, पण त्याला चौकट असावी, मर्यादा पाळली पाहिजे, नियमावली असली पाहिजे. गंगेचं फार महत्व. पूर्वी करपात्रीजी महाराजांनी गंगा आणि गो अभियान भारतभर राबवलं. एवढे शिवावतार सत्पुरुष या भारताच्या पवित्र मातीत होणे नाही. डोंगरे महाराजासारखे सत्पुरुष होणे नाही. केवढी मोठी सत्पुरुष लोक होऊन गेली. यांनी मोठी मोठी अभियान राबवली. गंगेच्या पावित्र्याकरता अनेक संत संमेलन, अनेक संगोष्ठी होतात. कुंभातही होतात मीटिंग. आखाडा परिषद, क्षेत्रीय षडदर्शन परिषद, विरक्त मंडळ सगळेजण कामाला लागतात. गरजेचे. गंगेला फार महत्व. नमामि गंगे तव पाद पंकजम. निदान गंगेला नाही जाता आलं, सहस्र योजने दूर आहे ती. निदान बकेटमध्ये भांड्यात पाणी आंघोळीला घेतल्यावर तरी गंगे गंगे म्हणावं. बायकोचं नाव काही पण असू देत, पण निदान गंगे म्हणावं. गंगे गंगे म्हणावं. हे आपले एवढे आळशी निघालेत. स्नान करून हा तसाच उभा राहतोय. चड्डी कुठे आहे? एवढा विसर पडला तुला. महात्मे सुद्धा एवढं विसरत नाहीत. एवढा विसर तुला पडला. देवाच्या पूजा सुद्धा त्याच करतात. आमच्यावर कोणावर देवाची पूजेची वेळ आली तर हे देवावर पाणी टाकत नाही, देव पाण्यातून काढतात. एवढं मोठं दुर्दैव आहे. पूर्वी ते स्नानाला गंगा आलय असायचं. त्याचं नाव गंगा आलय. त्याचं नाव आम्ही ठेवलं गंगाळ. त्याला दोन अशी कानं. मग नंदिनी नलिनी सीता मालती चमला पहा विष्णुपादाब्ज संभूता गंगा त्रिपथगामिनी. आणि मग संकल्पयुक्त स्नान करावं. आजही साधू समाजात निशाणांचं, देवतांचं पूजन होतं. नागाजी येतात, आचार्य मंडलेश्वर येतात, विधिवत पूजन संकल्प होतो. गंगेला फार महत्व आहे. आता गंगेचं महत्व तसं फार कमी व्हायला लागलं. तुमच्या सगळ्यांच्या या विज्ञानवादाच्या युगामध्ये जरा परिवर्तन, पुरोगामित्व या मोठ्या मोठ्या शब्दांनी फार मोठा घात व्हायला लागला. बाथरूममध्ये अटॅच कॉक फिरवायचा, कपडे काढायचे आणि आरोग्याचे रक्षण करीतो लाई बॉय गंगे. चला मजेने का होईना पण गंगेचं स्मरण करा. एकदा बिरबल आणि बादशाह स्वामीजी फिरायला निघाले. आता गंगाविषय कट. आता तुलसी बद्दल संबंध सांगतो. तुळशीच्या संबंधानं असे, तुलसी काष्ट संभूते माले कृष्ण जनप्रिये बिभर्यामी त्वामहं कंठे कुर्माम कृष्ण वल्लभम. दुसरा श्लोक. तुलसी श्री सखी शिवे पापहरिणी पुण्यदे नमस्ते नारदनोते नमो नारायण प्रिये हरिप्रिया मृता तिचं नाव आहे. ती गळ्यात धारण करावी. एकदा बिरबल बादशाह फिरण्याकरता निघाले आणि त्या बिरबलानं तुळशीच्या रोपाला, वृक्षाला अभिवादन केलं, प्रदक्षिणा मारली. बिरबलाला राग आला. ज्याची सत्ता आहे त्याचं ऐकावं लागतं ना. हे बम्मन साला पगला है, गधा कहे का, पौंधे को नमस्कार करता है, इसमें क्या खुदा होता है? बिरबल चतुर. बिरबल बोले हुजूर मेरी भूल हो गई, अभी नहीं करूंगा. पुढे 1 किलोमीटर गेल्यावर पुन्हा गंगेच्या काठावर पुन्हा एक झाड दिसलं. बिरबल आणि प्रदक्षिणा केली, अभिवादन केलं. आता मात्र राग आला बादशहाला. ते झाडच उपटलं आणि त्याचा पाला चोळला आणि तो मला तेरा भगवान मेरा क्या करने वाला है. बघता काय आग व्हायला लागली त्याची. सज्जन लोक ऐकणारे जागे नसल्यामुळं तुम्हीच मला रिस्पॉन्स द्या. ते झाड होतं आग्याचं. बऱ्याच सज्जनांना हळुवारपणा, शब्दांची भाव कळत नाहीत. त्यामुळे अस्खलित मराठीत त्यांना बोलावं लागलं.
मी या यतिवस्त्रात नसतो, संन्यास घेतला नसता, बुवा महाराज नसतो, तर आता चला हवाई उद्या मधला भाऊ कदम असतो. आणि विनोद असा काही रचायचा नाही, तो सहज लीला या प्रतिभेनं तयार झाला पाहिजे. मी एका कीर्तनात एका प्रेमाने पीटी मास्तरला म्हणालो मला स्वर द्या, त्यांनी काढला आणि माझ्या हातात दिला. मग आग व्हायला लागली अंगाची. बोले हुजूर ए बिरबल, अंगार हो रही है, अब क्या करना पड़ेगा? बिरबल बोले हुजूर बता दूं, पहला छोटा जो भगवान था उसके तरफ जाना पड़ेगा, उसका जो अर्क लगाने के बाद शांति मिल जाएंगी. बोले इतना खतरनाक है तुम्हारा भगवान? बादशाह हसलाय, मी नाही. कीर्तनात पात्र रंग होताना एकपात्रीच आहे हा. इथे रावण सांगताना रावण म्हणून का रामा सीतेला घरी पाठवतो का रे? नाही कळलं यांना. तुम्ही प्रसादाला या उद्या काल्याला, स्वयंपाक खूप होणार आहे. तानाजी मालोसऱ्यांना शिवराय गरजले, वर जा नख्या खाऊ, यशवंतीला सांगितलं. आणि ते जर म्हणाले असते ना, यशवंत बेटा वर जातेस का ग? सैन्य बाउंड्री तोडून भारतात यायला लागलं, तिथे एकच असतं, आक्रमण. मग तेव्हा त्यांनी म्हणावं का नाश्ता राहिलाय, थोडं थांबा. हे जागा असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे, त्या त्या प्रसंगाला जागा असलं पाहिजे. बादशहा तो रागावला. शेवटी तुळशीच्या पानाच्या अर्कानी अंगाला लावल्यानंतर दाह शांत झाला. गंगेचं महत्व, तुलसीचं महत्व वैज्ञानिक तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. देवाचं पूजन करावं. एकांत शब्दाची सरळ व्याख्या सांगतो, द्वैतापत्ती जाणं आणि अद्वैताच्या बोधावर आरूढ होणं एकांत. विठ्ठला विठ्ठला एकांताचे सुख देई मज देवा, एकांताचे सुख देई मज देवा म्हणा. एकांताचे सुख देई मज देवा, एकांताचे सुख देई मज देवा. आघात या जीवा चुकोनिया, आघात या जीवा चुकोनिया, आघात या जीवा चुकोनिया, आघात या जीवा चुकोनिया. ज्ञानी रूप वाचे नाम निरंतर, ज्ञानी रूप वाचे नाम निरंतर. ज्ञानी रूप वाचे नाम निरंतर, नाम निरंतर. एकांताचे सुख देई माझा देवा, आघात या जीवा चुकोनिया, आघात या जीवा चुकोनिया. एकांताचे सुख देई माझा देवा, आघात या जीवा चुकोनिया, आघात या जीवा चुकोनिया. ज्ञानोबा त्या सुखाच्या संबंधानं चर्चा करताना बहारदारीचं वर्णन करतात. एरवी विषयी सुख आहे, हे बोलणेची सारी खेणू हे, तरी विद्युस्फुरणे कान पाहे जगामा. एरवी विषयी सुख आहे. पावसाळ्यात कडकड 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 वीज चमकल्यावर तिचा प्रकाश कायम राहतो का हो? आणि तिचा प्रकाश कायम राहिला असता तर जनरेटर, इन्व्हर्टर, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ट्यूब किंवा MESEBची सप्लाय घरात घेण्याची गरज लागली असती काय? प्रकाश येतो जातो, तद्वत विषयाधिकाचं सुख येतं आणि जातं. यालाच पुष्टी करणारा कठोपनिषदातला एक मंत्र आहे. एको वशी सर्वभूतांतरात्मा, एकम रूपम बहुधा यः करोति, तमात्मस्थम एनु पश्यन्ति धीराः, तेषां सुखम शाश्वतम नैतरेषां. हृदय कमल परागात व्यापक असलेल्या परब्रह्माला जो जाणतो त्याला सुली व शांत निरावय सुख प्राप्त होतं, अन्यांना ते प्राप्त होत नाही. एकांताचे सुख देई मज देवा,
आता तुम्हाला आणि मला सुख आहे का सुखाचा भास आहे. एकदा मी एसटीत प्रवास करत होतो, एक प्यालीला माझ्या शेजारी बसला. मी प्यालो नाही, न पिता नशा चढते, हरिनामाची मजा आहे, बाकी काय. ते प्यालीला माझ्या शेजारी बसलं आणि स्वामी महाराज त्याच्या तीक्ष्ण नखानं श्वापदासारखं त्याचं जीवन माझी मांडी खाजवली हो त्याने जबरदस्त. ते ब्लडिंग झालं, रक्त निघालं, पांढरे कपडे मी घालायचो, तेव्हाच कळलं हे काय झालं ते. मी पाहिलं, मी म्हणलं ओ बाबा तुम्ही जरा नीट नेटके बसा, मला असा त्रास काय देताय, तुम्हाला सीट भरपूर आहे, माझ्याकडे का सरकता तुम्ही, ही माझी मांडी का खाजवला, ही तुमची मांडी आहे ना, माझी कुठे गेली, मला माहिती का आता कळलं. हे शांपल चुटके कामापुरते, बाकी काही नाही. हे सुखाचा असाच भास आहे. दुसऱ्यांदा मी एका गाडीत फिरत असताना जरा मला लांबलचक केस आणि दाढी होती, तर ते एक प्यालीला आलं आणि त्यांनी माझ्या डोक्यातल्या केसातच हात फिरवला आणि तो मला म्हणतो सीमा अजूनही तुझे केस कवळले लागतात. यांना माझा निरोप न पोहोचल्यामुळं कळलं नाही. तो काय म्हणला, सीमा तुझे अजूनही केस कवळे आहेत एकदम नंबर 1. मी म्हणलं तुझ्या ह्या वागण्याची परिसीमा झाली आता. मी त्याचा हात माझ्या डोक्यातला काढला आणि माझ्या दाढीत लावला. पुन्हा तुझं सीमा तुला दाढी आली. एखाद्या पुरुषावर स्त्रीचा भास एखाद्या सज्जनाला व्हावा, तसे तुम्हाला मला सुखाचे भास आहेत, बाकी काही नाही. खरं सोलिव सुख ईश्वराजवळच आहे. मला टाळकरी बांधवांच्याकडनं रसज्ञ लोक आहेत, सगळे विशारद अलंकार आहेत, त्यांच्याकडनं काही प्रमाण अपेक्षित आहे. सुखाचा गाभा परमात्माच आहे, तसं अन्य दुःखच आहे. सुखरूपाईसा दूध सांगा, सुखरूपाईसा दूध कोणी सांगा, सुखरूपाईसा दूध कोणी सांगा, सुखरूपाईसा दूध कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो, सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सारी खातो, सारी खातो. सुखरूपाईसा दूध कोणी सांगा, सुखरूपाईसा दूध कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो, सारी खातो, सारी खातो. सुखरूपाईसा दूध कोणी सांगा, सुखरूपाईसा दूध कोणी सांगा. कुठे उपहास वाचक, कुठे उद्गार वाचक, कुठे प्रश्न वाचक. आहे कोणी जगाच्या पाठीवर दुसरा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. काही सज्जनांना ही चाल संगीत क्षेत्रातल्या तज्ज्ञांना ओळखीची वाटली असेल. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सारी खातो, सारी खा. क्या बात आहे. काय वाजवणारे म्हणणारे, जरा टाळ्या वाजवारे तुम्ही सगळेजण यांच्या करता. एवढं मी मजेदार छान तात्विक चिंतन करतो तरी काही सज्जनांच्या मुखावरती खुलता कळी खुलेना, खुलता कळी खुलेना. हे महाराज, माझं जे कीर्तन आहे ते केवळ फक्त तुझ्यात जीव रंगला. के आज नाही रंगला, तो पहिलाच रंगला. विठाल विठाल. आपल्याला वेळेचं मर्यादा पण पाळावी लागणार आहे. बरोबर मला वाटतं 9:30च्या दरम्यान वेळ होतोय आणि 10ला चॅनलचे काही नियमाप्रमाणे काही बंधन आहेत.
एकांताचे सुख. स्वामी म्हणतात वेळ जास्त झाला तरी चालेल पण परवडलं पाहिजे. हे माझ्या म्हणण्याचा हेतू असा की बिचारे लोक संत संमेलनालाही बसलेले आहेत, प्रवचनालाही बसले आणि पुन्हा माझ्या कीर्तनाला बसणार. त्या बिचाऱ्यांना ते बसणं परवडलं पाहिजे. बाकी दुसरा हेतू माझा काही. आणि आपल्यातल्या आपल्या ढेकणाला ढेकण कुठे चावत असतो का महाराज? गुरुस्थान गादी म्हणायचं पुन्हा मागायचं काही बरं नाही महाराज, हे बरं नाही. मी हे सगळं प्रेमाने तुमच्याशी चर्चा करतोय. हे सगळे सवंगडी, सगळे गुरुबंधू आपले जमले त्या ठिकाणी. कोणी श्वेत वस्त्रातला आहे, कोणी काशाय वस्त्रातला आहे, कोणी पीत वस्त्रातला आहे. हे सगळे आपलीच आहेत ना, आपलीच आहेत. एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकून या. परमात्मा भक्तांच्या करता मागे पुढे उभा राहतोच ना, आघात निवारण करतोच ना. दशमस्कंदातली श्रीमद भागवतातली सगळ्यांच्या सुपरिचित असलेली एक कथा सुदामजीची 2 मिनिटं तुमच्या समोर पेश करतो. विठ्ठल विठ्ठल. श्री कृष्ण सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा. तसा ब्रह्मवेत्ता असतो, वैष्णवात अग्रगण्य असतो. विप्रकुलोत्पन्न अधिक वैष्णव. म्हणजे एखादी स्त्री दिसायला देखणी आणि रसज्ञ, हे जसं ज्ञानोबारायचं म्हणणं, तसं विप्रकुलोत्पन्न अधिक वैष्णव. कंठी तुलसी, 12 ऊर्ध्वपुंड्र गोपीचंदन लावलेलं आणि वैष्णवांच्या चिन्हाने चिन्हांकित आणि आचरणानं अलंकृत असं त्याचं जीवन. नित्य शाळीग्रामाला तुलसीदल समर्पित करावं. बाकी बिहारी कृष्ण परमात्म्याच्या चरणावरती अभिवादन करावं. रोज नित्य वैश्वदेव करावा, आहुती द्यावी आणि करताल हातात घेऊन भगवत सुमिरण करावं, कीर्तन करावं. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. टाळी एक साथ एक साथ एक साथ. गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 एक साथ करताल टाळी वाजवा सगळेजण. हे वृंदावन पंढरपूर तयार झालं पाहिजे. वाह, बहुत सुंदर. वाह. गोविंद राधे भजन करता करता कंठ भरून यावा, सद्गदित व्हावं, रोमांच अंगावरती उठावेत. स्वामीजी हे भक्तीचे यथार्थ लक्षणच आहेत. हे गोपी गीतात जसं 7वास्मिन परम प्रेम रूपामृत स्वरूपाच तल्लीनता तद्रुपता तन्मयता आणि तदाकारता. माणसं असायला असू देत, पण त्याची वृत्ती गोपी असली पाहिजे. एवढा सुंदर भजन चाललंय. भजन करून करून सुदाम्याच्या डोळ्यातलं पाणी जेव्हा त्याच्या कुटियात, वाड्यात, घरात सांडलं, तेव्हा बायकोनी विचारलं, नाथ क्या हुआ? आणि शेजारच्या लोकांनी जाऊन विचारलं, हे पाणी सांडलं कशाचं नेमकं? तर त्याचं उत्तर मिळालं. पोरांनी सांगितलं, बाबा संकीर्तन कर रहे थे, रो रहे थे, पाणी बह रहा है. कधी आपली भक्ती अशी होणार आहे? या अनपेक्षा सहा शुचिजक्ष उदासीनो गतव्यथा सर्व आरंभ परित्यागी यो मद्भक्त सहा समे प्रिया. कसं होणार आहे आपलं जीवन? तरी झडझडोनी ये भक्तीचे वाटीला गजिया पावसी अव्यंग निज धाम माझे. पुन्हा नाथांची उवी सांगतो. 11 स्कंद टीका भागवतातली. ज्ञानवैराग्य निवृत्ती धृती शांती ब्रह्मस्थिती यांची जननी माझी भक्ती जाण निश्चिती उद्धवा. ज्ञानवैराग्य पुत्र आहेत, पण त्यांना प्रसवणारी भक्ती आहे. ती भक्ती सुदाम्याजवळ नांदत होती महाराज. भक्ती सुदाम्याजवळ नांदत होती. मलाही वृंदावनात जावं वाटतं, भागवत शिकावं वाटतं. मलाही वाटतं कुण्या जाणकाराकडे जावं, रामायण शिकावं. आपल्याला काही यावं, अजून काही आलं नाही मला पाहिजे तसं. जो झाला म्हणे तो काहीच नेणे.
जगविख्यात जगद्गुरु तुकोबारायांनी पुन्हा स्वतः म्हणावं, मी तर अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माये बापा. श्रीमन निवृत्तीनाथांना वंदन करताना माऊलीने म्हणावं, हे तुमच्या कृपेचं पोषण आहे, हे पसायदान तुम्ही मला दिलंय. हे प्रकृष्ट दर्जाची विनम्र भावानं केलेली प्रभूची अर्थना ही प्रार्थना तुमच्यामुळं मला कळली आहे. हा भाव तुमचा माझा कधी तयार होणार आहे? हे अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व, हे अहम तुमचं माझं जाणार कधी? बकरी म्या म्या कहे तो बकरी कट जा, और मैना मैना कहे तो मैना गी, और शक्कर काय? फार मोठं गंध माझ्यासारखं लावलं म्हणजे तो साधू होतो असं नाही. कबीरजीने बढिया लिखा है महाराज जी, लंबा तिलक मधुर बाणी ये तो बदमाशों की निशान. सावधान रहना भैया, कोई भस्म धारण किया तो वितरागी नहीं हो सकता. अंतःकरण वृत्ती ही तल्लीन व्हायला पाहिजे. सुदाम देव पागल व्हावं, वेड म्हणावं. लहू महाराज भक्तीत, कीर्तनात, कथेत, साधू समाजात, नातलगानं, आप्तगोत्रांनं, गावकऱ्यांनं, परिसरानं त्या माणसाला पागल म्हणावं. जेव्हा जिवंतपणी समाज त्याला पागल म्हणेल तेव्हा उत्तर काळात समाधीनंतर त्याला सुवर्ण कलश बसवतात. हा संस्कृतीचा नेम आहे, याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत. या सगळ्याच मठाधिपतींनी काय काय भोगलंय याबद्दल चर्चा न केलेलीच बरी. आज सुखाचे दिवस दिसत आहेत. सुरुवातीला जेव्हा मी आलो तेव्हा निर्जरारण्य होतं. हे अश्वत्थ वृक्षाजवळची ही शिवपिंड लिंग, कुठली डेव्हलपमेंट नाही, कुठली सुधारणा नाही, सडक नाही, काही नाही. महाराज कधी MAT वरती फिरायचे तर कधी DI गाडी घेऊन यायचे. कधी तिला फुटलेला पाडदा असायचा तर कधी टायर नसायचं, कधी एकच दिवा. हे माझ्या डोळ्यांनी मी अनुभवलेलं आहे. आज तुम्हाला सुखाचा दिवस आल्या वाटतं बाबांना काय बरं आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. एकदा हेलिकॉप्टर, विमान आणि रॉकेट एकत्र आलं आणि त्यांचं संत संमेलन झालं, जसं आपलं झालं तसं. आणि ते सगळे म्हणायला लागले एकामेकाला, तुझं बरं आहे. रॉकेट म्हणलं विमाना, तुझं बरं आहे वा, तुला VIP व्यवस्था असते, प्लेन व्यवस्था, विमानतळ, होका यंत्र, सिग्नल, पोलीस खातं, ECP DCP कमिशनर. तो म्हणला, अरे फिरून फिरून माझ्या बगलेत एवढ्याल्या मांजरी गोळे आलेत. कोण म्हणतंय? विमान. विमान म्हणलं माझ्यापेक्षा हेलिकॉप्टरच बरं आहे. ते म्हणले काय रे, कोणी 1 लाख 2 लाख 4 लाख दिले की ते कुठे फिरत राहतं. तो म्हणला माझं डोकं दुखायला लागले, पंखा नाही त्याचा. विमान हेलिकॉप्टर एकत्र आलं, ते म्हणले आपल्यापेक्षा रॉकेटचं बरं आहे. रॉकेट म्हणलं तुम्हाला काय माहिती, ज्याचं जळतं त्याला कळतं काय. हे ज्या सज्जनांना कळलं त्यांना मी धन्यवाद देते. यापेक्षा तर मी खालच्या लेवलला कीर्तन करू शकत नाही, स्टेजवर असल्यामुळे, मंचावर असल्यामुळं, विद्वानांच्या सभेत असल्यामुळं, धर्मसभेत असल्यामुळं, वैष्णवांच्या मांदियाळीत असल्यामुळं यापेक्षा मला नाही ना खालच्या लेवलला शब्दांचा प्रयोग करता येणार. जाऊ दे. सुदामदेव जरा शृंगाराचं एखादं कोमल, एखादं हिंडोल, शिवरंजनी अशा स्वरांना आपण छेडलं माऊली तर मला अजून आल्हाद प्राप्त होईल. सुदामदेव व्याकुळांतकरणानं प्रभू लाळवतायत. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, अरे बाके बिहारी नंदलाल मेरो है. भजन करतायत, करताल चालूच आहे. आणि पूजन करताल भजन झाल्यावर सुशीलेने विचारलं, ती भारी आहे, धर्मपत्नी आहे, धर्मपत्नीचं प्रपंचात ऐकावं माणसानी काही महत्वाचं असेल तर. मुलांना शिकवायचे, पाटोद्याला जायचे, शिरूर डेव्हलप झालंय, जामखेडला जायचंय, अवश्य जाऊ. पुण्याला फ्लॅट घ्यायचा आहे, मुलगा शिकवायचा आहे, अवश्य ऐकावं. पण ती जर म्हणालीला धाकट्याचा इतका लाड करता, तुम्ही मला अजिबात आवडत नाही, ते ऐकू नये. ती जर म्हणली मला दागदागिने घ्या तर तिला घ्यावेत. पण ती जर म्हटली ना पुतण्यावरच फलतं प्रेम आहे तुमचं, तिचं ऐकू नये. ती जर म्हणली ना संक्रांतीला मला साडी घ्या, 2000ची घ्या, 11,000ची घ्या, पण ती जर म्हटली ना इस्त्री करता का, ऐकू नये. जे ऐकावं ते ऐकावंच. वामन पंडितांचा श्लोक आहे, मराठीतला आहे. आता मराठी साहित्य मरगळ पावायला लागलं महाराष्ट्रात. वामन पंडितांचा श्लोक असा आहे स्वामीजी, संसारीच कुलदैवता मी मानली बायको, आज्ञेने तिच्याच वागलो, ती आयको नायको बायको. आणि काही तुमचं सांगत नाही, अनुभव आले अंगा. स्टेप बाय स्टेप कसून निघालेलं जीवन आहे. विठ्ठल सुशीलेनी बोलणं साहजिकच होतं. सुशीला म्हणाली, आपको तो काही पता ही चलता नहीं, व्यवहार कैसा करना समझता ही नहीं आपको.
देखो कितनी डेवलपमेंट की इन्होंने, कितनी खेती बढ़िया बना दी है, पूरा बगीचा निर्माण किया। देखो स्वामी जी ने क्या बना दिया महल, क्या व्यवस्था कर दी पंडाल में, और तुम तो बैठे रहते, बाकी कुछ नहीं, कृष्ण कृष्ण गोविंद माधव। भजन तर कराच पण व्यवहारही पहा। हे कौटिल्य अर्थशास्त्र तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलं। जोडून या धन उत्तम, न मिळाल्यास उदास विचारी। मला एकाने विचारलं, महाराज तुमचा आखाडा कोणता? म्हणलं मिळाल्यावर आनंद, अन्न मिळाल्यावर उदास। उदासी दशनामी और वैष्णव मिलकर तेरा बनते है ना। गरजेचं आहे द्रव्य प्रपंचात, तुम्ही जे सांगता ते चुकीचं नाही। द्रव्याची गरज आहे, आवश्यकता आहे, फक्त अतिरेक नसला पाहिजे। करेक्टेड झाला, आदर्श यादीत नाव आलं असं न व्हावं, फक्त कमवायला काही हरकत नाही। सुदामदेव म्हणाले, तुझी इच्छा तरी काय? मला चांगली हिंदी येत नाही, त्याकरता मराठी बोलतो मी। काय तुझी इच्छा आहे? मला असं वाटतं तुम्ही बालपणीचे सवंगडी आहात, एका गुरुकुलात राहिलात, तर कधी योग आला तर मित्राकडं, देवाकडं, कृष्णाकडं जावं। आता काही सामान्य आहे? कॅबिनेट आहे, लाल दिवा आहे, सुवर्ण सिंहासनावरती आहे। आपला एखादा गुरुबंधू किंवा आपला गुरु उच्चासनावर बसत असेल आणि छत्र चामर लागत असेल तर मोठ्या अंतःकरणाने आपण त्याला अभिवादन करून टाळ्याचा कडकडाट करावा, की आपली संस्कृती, आपली रीत। उगीच जाळण्यात काय माझ्या आता तो काय डोक्यावर छत्री धरली, ऊन नाही पाऊस नाही, उगो नाटक। तू आधी पाणी न्यायला सुरुवात कर स्नानाला। आणि मग चर्चा कर। मला एकाने विचारलं, आता तर काय बाबा हातातच घेतलंय कपडे हे ती पहिली दाढीच होती, पिवळेच कपडे होते, ना आता कोणते? म्हणलं मी हिरवे घालीन, तू माझा बाप आहे का? तू माझा बाप आहे का? मी कोणते घालीन? विठाला विठाला। सुशिलेचं वचन ऐकलं, सुदामदेव पुन्हा सिरियसली, अत्यंत प्रामाणिकपणे, गहेवरून येणाऱ्या अंतःकरणानं, हृदयाला स्पर्श करणाऱ्या भावनेनं म्हणाले, सुशिला अगं द्वारकेला जायला काही हरकत नाही। स्वामी महाराज मला येईन ना भागवत कथा सांगायला? प्रेमानंदजी येईल ना? प्रेमाने हो म्हणा ना। ठेवा ना माझी कथा, ठेवा ना जरा, ठेवा। कमी खर्चात जास्त आनंद, भेटण्याचे ठिकाण अमृत महाराज। महाराष्ट्रात आमच्या कीर्तनात असंच आहे, कमी खर्चात जास्त आनंद, अमृत महाराज। स्वामीजी म्हणाले, कथा ठेवायला हरकत नाही, पण तुमच्या समोर मला भीती वाटते, तुम्ही समोर नसायला पाहिजेत माझ्या। ऐका, विनोदाला नका घालू, ही आदरार्थी भीती आहे। वाक्य कळलं तुम्हाला? ही आदरार्थी भीती आहे। आदरार्थी जीवनात कुणाचा तरी आदर्श आणि भीती मानली पाहिजे, तेव्हा जीवनात कल्याण होताच, त्याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे। आजही गुरुवर्य कुरेकर बाबांना पाहिल्यावर पोरं मानाखाली घालतात आणि बाजूला सरकतात, आदरार्थी भीती आहे। ही आदरार्थी भीती असली पाहिजे। एका मठाधिपतीला शिरोधार्य, वंदनीय, सर्वश्रेष्ठ मानलाच पाहिजे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, याच्या पण जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे। मला काही कथा करता येणार नाही का? पण ते नसताना त्यांच्या नियोजनात त्यांनी जरा मला इंदोरला पाठवलं, बरं ठरलं, 2-3 लाख मिळाले, जायला काय हरकत आहे? चाहे अन्नपूर्णा विश्वेश्वरानंद महाराज जी के आश्रम में बना दिया तो बढ़िया हो जाएगा ना, तो आ जाएंगे। सुदामदेव निघाले, भजन करत निघाले। तुम्ही सगळे सावध राहा, सुदामदेव भजन करत निघाले। हे गोविंद, हे गोविंद, हे गोपाल, हे दयालुनाथ, हे गोविंद, हे गोपाल, हे दयालुनाथ रे। हे गोविंद,
हे गोपाल. सुमिरण करत 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 निघाले. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. टाळ्या वाजवा. एक साथ हाथ वर करा. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा. अरे तालियां बजा, संकीर्तन करो समीर सब एक साथ. हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे. जो मोर शरण लय तारा वांछा पूर्ण होय. कृपा करो मारो वृंदावन बासी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे हरे. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर वासादि गौर भक्त वृंद. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. गवा वृंदकानंदनम चारुहासम लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांगम. भगवत पूज्यपाद आदिगुरु आचार्य पंढरपूरला जेव्हा आले तेव्हा साक्षात वेटीवरचा परमात्मा कृष्ण त्यांना दिसला आणि वर्णन केलं. गवा वृंदकानंदनम चारुहासम लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांगम. वेणुनाद करणारा, गायींच्या मेळ्यात असणारा, गोपाळांना बरोबर घेणारा ब्रह्मांडाचा नायक. अरे द्वैती असू, अद्वैती असू, केवल अद्वैती असू, द्वैताद्वैती असू, शुद्धाद्वैती असू, सगळ्यांच्याच मतीला आवडणारं परमोच्च दैवत भगवान कृष्ण कन्हैया. सर्व सर्वेश्वर राधा सर्वेश्वर नंद नंदन ब्रजकंदन. भजन करत करत सुदामदेव निघाले. वेळ कमी आहे. द्वारकेत आले आणि द्वारकेत आल्यावर चर्चा केली. कृष्ण यही रहता है की नाही मैया. कृष्ण शब्द एकेरी उच्चारल्यावर त्या म्हाताऱ्यांना राग आला. मी आल्या तुला अक्कल आहे का काही. वर तोंड घरून कृष्ण विचारतो तुला कळतं का कोण आहे ते. आता राजा राजा प्रमाण तुमच्या पाठातले गड्यानो राजा केले जाना. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. नारायण 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 नारायण. भगवान परमात्म्याने गादी आरोहण केली. वैष्णव त्याचं वर्णन करतायत. महाभारताचा श्लोक सांगतो याला. कालो वा कालनम राज्ञा राजा वा कालकारणम इति ते संशयो महाभूत राजा कालस्य कारणम. षष्ठी तत्पुरुष राजाच देशातील परिस्थितीचा पूर्ण जिम्मेदार असतो. अरे तुम्हाला काय ठाऊक आहे, मी कृष्णाचा जुना मित्र आहे. आम्ही बरोबर होतो.
चांदीपाणीच्या गुरुकुलात आम्ही बरोबर राहायचो. गुरुमाईने आम्हाला चणे द्यायचे. आम्ही कधी कधी लाकडाची मुळी तोडून आणायचो, सेवा करायचो, अध्ययन अध्यापन करायचो. लघु न्यायापासून मुक्तावलीपर्यंत सगळं कंठस्थ पाठ केलं. वेदमंत्र काय, उपनिषद काय, शास्त्र काय, पूर्वमीमांसा काय, सगळं अभ्यासला मी. माझा मित्र आहे, कृष्ण सखा आहे, सवंगडी आहे. कदाचित तो मोठा असेल, पण मला कुणीकडे राहतो एवढं जर सांगितलं तर बरं होईल. मगवा मी जेव्हा आलो ना, तेव्हा मला गाडी कुणीकडे ओळावं कळत नव्हतं. कारण पूर्वी पाहिलेलं हे संस्थान आणि आताची डेव्हलपमेंट फरक झाली. माझा राजा जेव्हा गादीवर विराजमान झालेला बंगल्यात मी एका सुंदर सुंदर आसनावरती पाहिला, तेव्हा या सुदाम्याचं अंतःकरण भरून आलं. सुदामाच ना मी. काय मागणार मागून मागून, आणि देणार तरी काय. घरून पोहे आणले असते पण घरही शिल्लक राहिलं नाही. विनोदावर माझं कीर्तन नकारे नेऊ. जेव्हा हसायचं तेव्हा मनमोकळापणाने हसा. गांभीर्यही मंडपातल्या लोकांना कळलं पाहिजे. कीर्तन कळणंच मुळात अवघड आहे. विठ्ठल मी त्यांना भैया बाबा या शब्दाने उच्चारायचो. आता मला भीती वाटते. ते स्वामी आहेत. कुटीचक बहुद्रुक हंस परमहंस अवधूत यतींचे प्रकार आहेत. त्यातलं परमहंस स्वरूप आहे. महाराज तुम्ही आलात आणि तोंड भरून वर्णन केलं या स्थानाचं. तुमच्या वाणीला बहर येऊ देत आणि या स्थानाला आज ना उद्या दिव्यत्वाची प्रचिती येऊ देत आणि त्या महादेव नंदीचे संप्रेक्षण व्होल्टेज ऊर्जा या सगळ्या लोकांना प्राप्त होऊन हे गाव आणि हे परिसर सुवर्णमय हो, ही भगवचरणी प्रार्थना. नाहीतरी भगवान विभूती सांगताना अश्वत्थ सर्व वृक्षानाम, अश्वत्थाच्याच खाली वास्तव्य करतात ते. आणि या लिंगाचं नाव अश्वत्थ लिंग आहे. बदललेलं त्याचं अपभ्रष्ट स्वरूप आहे अश्वलिंग. सरसोवई सहा रसशब्द प्राधान्याने रास बदललेलं स्वरूप आहे त्याचं. वारीकर प्रामुख्याने शब्द आहे, बदललेलं स्वरूप आहे वारकर. तसं हे स्थान आहे. म्हणजे कथेत चालता चालता येईन त्या विषयाला स्पर्श करून कीर्तनात मांडी मांडणं ही पण काळाची गरज आहे, सद्यस्थितीची आवश्यकता आहे. सुदामदेव द्वारकेत पोहोचले. हे हल्ली जे भागवतात भजन म्हणतात ना, ते त्या प्रसंगाला पोषक आहे असं मला वाटत नाही. ते आरे द्वारपालो या उडत्या चालीनं त्या निर्माण झालेल्या कारुण्याच्या भावाचं हरण होतं. धीर गंभीर हृदयस्पर्शी कंठ सद्गतीतून आसवांच्या धारा लागाव्यात अशी रचना, असं गीत, असं पद, अशी चौपाई दोहा टेक परंपरेतली म्हणावी. सुदामदेव जवळ आले. द्वारपालाने अडवलं. त्याने विनंती केली, अरे ओ महाराज, आपको पता नहीं मैं पहला आता था ना पिंपल गांव में, मेरे पिताजी के समय आते नहीं रहते तब. त्याने अडवलं. ठहरो. बहुत बड़ा चिल्ला दिया साला, मैं तो घबरा गया, क्या है. बोले आप कौन हो. मैं सुदामा हूं. कहां से आया. पोरबंदर से आया हूं. क्या काम है. कोई चिट्ठी है, कोई कैबिनेट काम है, कोई विधानसभा के लिए कोई. वैसा कुछ नहीं. बोले मिलने के लिए आया हूं. तो ठीक है, आप नहीं मिल सकते, विश्राम का समय भगवान का. ऐकायला तयार सुदामदेव. अरे बस इतना तो कह दो, सुदामा आया है, और नहीं सुना तो ब्राह्मण का लड़का बता देना. सांदीपानी के गुरुकुल में एक साथ पढ़ते थे. एक गेला बाबा द्वारपालात. कृष्ण कन्हैया लाल की. बळच म्हणा जे. तुम्हाला निवडणुकीत लई येतो, तिथं मात्र जे. तुझी पॅन्ट फाटली माग, बायकोला साडी नाही, रानात काँग्रेस उगवलंय, बाण भावाने टोकरलाय, वाट लागली प्रपंचाची. अर्धा चहा स्टँडवर पिते, लोकांचा मधला पेपर वाचून सांगते राष्ट्रपतीत बदल व्हायला पाहिजे. तू नुसता पती झाला, तुला ठिगळं लागले, तुला राष्ट्रपतीचं काय करायचंय. काय करायचं तुला, काय आवश्यकताच नाही. सुदामदेव निरोप घेऊन आतमध्ये तो द्वारपाल गेला. अरे लाला कन्हवा भगवान प्रणाम करता हूं. का सुदामा कुणी. सुदामा शब्द पूर्ण होणार आहे तेवढ्यात लालानी ओळखलं. बस मेरा सखा आ गया, मेरा मित्र आ गया, मला जीव लगा गया. बस बस मला हे सखेती मतवा मोठं पद आहे ना. भगवान स्वतः उठले. सुदाम्याला जुन्या गोष्टी आठवल्या.
कृष्ण परमात्म्याच्या चलो मन जमुना जी के तीर, जमुना जी को निर्मल पानी, तब ही मंजूळ रसना. लाला यमुनेच्या तीरावर असा बासरीनाथ करायचा. कित्येक गोपी येत असायच्या. आणि सुदामदेव काय म्हणतात माहिती का? लाला ओ सब मित्र सखा आपकी याद करते है. भगवंताने विचारलं, ओ बोबड्या कैसा आहे रे? हो ठीक आहे ना. तेव्हा आप्या काय कायचे सप्ताच्या आया म्हणतो, ओ अश्विंग आप्या काय घे काय बुय काय बजायचं का आप्या. असे बरेच बोबडे येत. आप्या का कायचे होय, आप्या काय बुय का पैसे दे का मान द्या काय. एका महाराजाने मला विचारलं, महाराज सगळी तयारी केली येऊ? म्हणलं हो, मला रॉकेल आणलंय, काडी आणली, तुम्हाला उचलायचे, सगळी तयारी केली, या तुम्ही आता. तयारी केली म्हणजे नेमकं काय तयारी केली? अरे भक्ती प्राधान्यांना अंतःकरणाला काही महत्व आहे की नाही? प्रेमाला काही महत्व आहे की नाही? हा, जीवलगपणाला काही महत्व आहे की नाही? मित्रत्वाला, शिष्य गुरुपणाला काही महत्व आहे की नाही? स्थानबल महात्म्य आहे की नाही? भगवान म्हणतात, कसा आहे बोबड्या तो? सुद्धा मी बाया सांगायच्या आयच्या पावा भ्याता होता माया तो आयता माया बघ आप्या काय बुवा काय काय आप्या. भगवंतानी जवळ घेतलं आणि पाद प्रक्षालन केलं. मला तुम्ही गाण्यातले मर्मज्ञ आहेत, मला काही गाण्यातलं येत नाही, मला फक्त आवडतं ते. ब्राह्मण आज पाद प्रक्षालन करीन, ब्राह्मण आज पाद प्रक्षालन हो, कराडकर बुवांचे कीर्तन व्हायचे मठात आळंदीला. पुढे ते करवीर पीठाचे शंकराचार्य झाले. ब्राह्मण आज पाद प्रक्षालन, ब्राह्मण आज. पाद्य पूजा केली, आपल्याच पितांबरण पाय पुसले, केशरी तिलक केला, हाताला धरलं आणि भगवान म्हणतात, सुदामदेव यहाँ बैठो, आपके लिए स्वर्ण सिंहासन आहे. या जगात तो मोठा की दारिद्र्यात पडलेल्या, गरिबी भोगणाऱ्या, डेव्हलपमेंट नसलेल्या पण जीवलग मित्राला उठून आपल्या उच्च आसनावर बसवतो. जगात सर्वात मोठा तो, सर्वात मोठा तो, सर्वात. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेन्द्रस्य का जातिरविदुरस्य यादवपतेरुग्रस्य किं पौरुषं कुब्जायाः कमनीय रूपाधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर्भक्ति प्रिय श्रीपतीः. भगवान भक्तीनं वश होतो. सिंहासनावरती बसवलं, क्या इच्छा है? बस कुछ नहीं, मिलने के लिए आया. परिवार ठीक है? ठीक है. माताजी ठीक है? और शादी शुदी हुई कि नहीं? हो गई. बताया भी नहीं. और लाला तूने कब बताया हमको? ये कौन है? सब आई वाली. बोले हमारा ही परिवार है. अरे बाप रे बाप, अगर तू खड़ा रहा तो चुनाव में साला विजय हो जाएगा, इतना परिवार तेरा है. सगळ्या जणी पाया पडल्या यायच्या, आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. ते आता माझ्यासारखं क्रश शरीराचं हात कंटाळानं खाली घेतला. बोले भगवान एक काम करो ना, तूच येऊन माझ्या पाया पड. इंजिन आलं की डबे येतात. दृष्टांत कळला ना? इंजिन आलं की तुलाच आशीर्वाद देतो, तू सगळ्यांना वाट. आणि भगवान त्याच्या उपरण्याच्या गाठीला झटायला लागले. परमात्मा गाठी देण्यातही तरबेज आहे आणि गाठी सोडण्यातही तरबेज आहे. संदेहाच्या सुभद्रेची गाठही अर्जुनाबरोबर मारू शकतो आणि गाठही काढू शकतो. ऑपरेशननं सर्जरी करून अपेंडिक्सची ट्युमरची गाठ काढू शकता. मनाच्या गाठीचं काय? मनाच्या गाठीचं जगताच्या पाठीवर एकच साधन आहे, हरिनाम कीर्तनाने वारकरी संप्रदाय. या त्या गाठी शिथिल होतात. भिद्यते हृदय ग्रंथी चिंतनते सर्व संशया. या गाठी इथे शिथिल होतात. गाठीला हात लावला आणि सुदामदेव जरा अरे एक भगवान जरा थोडा ठहरो ना यार, क्या है ये फटे वाला है, बाकी कुछ नहीं. मला एकाने विचारलं, महाराज कपडे का घालत नाही? मला ओपन मधला आहे. उद्धवा
ती गाठ सोडली न भगवान म्हणे इसमें क्या है? भाभी माँ ने कुछ भेंट पठायो? भाभी ने काही दिलंय का? हाँ दिया है लाला लेकिन शर्म आती है बस. हिंदी मध्ये शरम नाही म्हणत, शरम आती है. मुद्दाम म्हणून शास्त्र म्हणत नाही, शास्त्र में. शुकदेव म्हणत नाही, सुखदेव जी ने कहा है. ही भाषाची परंपरा आहे तिकडे. आणि तो एक ट्यूनच वेगळा आहे, ती ताकदच वेगळी, बहारदारीची मजा येतात, आनंदच वेगळा आहे. मी तर कमी काळात पागल झालेला माणूस आहे. मला साधू दिसला की आवडतोच. परवा मी एकदा त्रिंबकून येताना त्या मोहदरीच्या घाटात एक ठिकाण आहे, मला पाहिलं, त्यांनी बोलवलं, महाराज आइए ले लो चिलीम. समाज फक्त चिलीम, कपडे, चिमटेच आपले पाहतो, पण वैदिक सनातन धर्माचं कवच म्हणजे भारतातला साधू समाज आहे, याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत. भारतीय वैदिक धर्माचं संरक्षण करणारी ढाल, शमशेर म्हणजे साधू समाज आहे. जावत कालपर्यंत देशात साधू समाज आहे, तोपर्यंत भारताचा बालही कोणी बाका करू शकत नाही, हा आपला आत्मविश्वास आहे. ज्याला त्याच्या त्याच्या धर्माची घमेंड असन, त्यांनी साधू समाज कुंभात येऊन 2 कोटी पहावासाला फट जाते उसकी, एवढी ताकद त्याची आहे. देशाच्या अखंडतेकरिता जे निर्माण संस्था झाली त्याचं नाव अखाडा, आत्मकल्याणासाठी झाली आहे. रामादल आणि शंभूदल हे भारताच्या संरक्षणाकरता निर्माण झालेल्या 2 संस्था आहेत, याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत. भगवान स्मित हास्य करतायत, लाला थोड़ा पावा दे देना यार, बस कितना समय तो हो गया, दे दो पावा थोड़ा दे दो. हात घातला, खाल्ले, तृप्तीचा ढेकर दिला. पोहे सुदामा देवाची, फके मारी कोरडीची. भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टीभरी, नामा म्हणी हरी गोड मानी. आणि जाता जाता अभयदान दिलं सुदामा ब्राह्मण. मुठभर पोह्याच्या मोबदल्यात गाव सुवर्णाचा दिला. दुःखितांना, पीडितांना, सगळ्यांना आत्मकान करून, घात आघात निवारण करून पितांबराची छाया धरणारा परमात्मा आहे. एकांताची सुखदी मज देवा, आघात या जीवा चुकोनिया. अभंगाचं दुसरं चरण म्हणा. ध्यानी रूपवाचे नाम निरंतर, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर, ध्यानी रूपवाचे. जय हो, एक साथ भजन करो. ध्यानी रूपवाचे नाम निरंतर, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर. आपुला विसर पडून दे, आपुला विसर पडून दे, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर. आपुला विसर पडणे, आपुला विसर पडणे, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर. ध्यान धारणा करत असताना महाराजांनी 2 लक्षणा प्रतिपादन केल्यात, एक स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. समचरण दृष्टी विठेवरी साजेरी, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रूप पाहता लोचनी, हे सखी, हे साजनी, हे मैत्रिणी, हे जीवलगे, हे बुद्धी, हे वृत्ती. त्या परब्रह्माला पाहिलं, किती गोड परमात्मा. सीतापतिं सुंदरम का कुत्सम करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं. बुध कौशिक ऋषी. आणि कृष्ण या भगवंताच्या संबंधानं काय दिसायला देखणा परमात्मा. कंदर्प कोटी कमनीय विशेष रूपम, गोविंदमादि पुरुषम तमहं भजामी. एवढा देखणा परमात्मा दिसायला. राजू सुकुमार मदनाचा पुतळा,
रवी शशिकळा लोपलिया लोपलिया राजसु सुकुमार मदनाचा पुतळा. हे गाणारे पंडित भीमसेन जोशी कुठं, नामरोज जोशी कुठं. त्यामुळं नमुन्या दाखल फरमाई चक्रधार केला, बाकी काही नाही. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा आगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तेथेची शोभा कानडाऊ विठ्ठलू कर नाटकू देणे मज लावी याला वेधू पाया पडू गेले तव. मी जेव्हा त्याला पाहायला गेले ना, कसला दिसायला स्मार्ट, व्हेरी ब्युटिफुल, शार्प, विदाउट मेकअप, विदाउट फाउंडेशन, व्हेरी अनलवली नाही, हमामा नाही, रेक्सोना नाही, एकोटार मरी क्रीम अजिबात नाही. सहज हसला तर जगाला वेड लागायचं. बासमती तांदळासारख्या त्याच्या धवला शुभ्र दंत पंगती, कुरळे केस त्याच्या पाठीवरती रुळतायत, गालावरती खळी पडली, लाल बुंद त्याचे ओठ आहेत, पीत पितांबर कसलेला, आणि तो श्यामसुंदर मेघवर्ण परमात्मा पाहिला, वेड लागायचं गोपींना. गोपी गोपी गीतामध्ये भागवता दशमस्कंदात बहारदारीचं वर्णन करतात. त्या म्हणाल्या, काय करावं या पंचमहाभूताचं शरीर बनवणाऱ्या ब्रह्मदेवाला. अटति यद भवान नन्निकाननम त्रुटिर युगायते त्वाम पश्यताम कुटिल कुंतलम श्रीमुखंच ते जड उदीक्षताम पश्मकृदृशाम. पापणी सुद्धा आडवी आलेली त्यांना सहन होत नाही, एवढा दिसायला देखणा परमात्मा. हे झालं देवाबद्दल. आता व्यवहारातलं सांगतो. या सगळ्या सज्जनांना फ्रेश व्हावं, समाधान वाटावं, कीर्तन चालू आहे असं वाटावं, याकरता पुन्हा एक दृष्टांत. एके ठिकाणी मी कीर्तना करता गेलो आणि त्या मालकिनीची एकच गडबड होती, बाबा पोरग पाया पडायचं म्हणतंय. तिने बळच बकर धरून आणावं तसं ते आणलं आणि त्याचा मी अवतार पाहिला. दादा म्हणलं हो तिकडं. त्यांनी मुंडकं माझ्या पायावर टेकवलं. म्हणलं फेबिकॉल पडला का काय, पायाला पाय चिटकला. स्वामी महाराज लग्नात नवरदेवाचं नाव प्रफुल्ल. मग कसा तो टवटवीत दिसला पाहिजे, ते असा चलतो. त्याचं नाव प्रफुल्ल. दिसायला तरी जरा गोंडच असलं पाहिजे ना, असं जरा मस्त पैकी दिसायला मरियल. त्याच्या तोंडाकडे पाहिलं तर वाटतं आपण मळमळ न होण्याची गोळी घ्यावी मेडिकल मध्ये. आणि त्याचं नाव प्रफुल्ल. एकाचं नाव प्रकाश, पण दिवसा बॅटरी धरावं लागायची. मिळच नाही त्याला, कळतच नाही. आपल्या रूपाबद्दल न बोललेलं बरं. काही काही कीर्तनात आमच्या समोरच असतात. कीर्तन झालं तरी मेळ लागत नाही. कोणता अभंग होता काही मेळ लागला नाही. मला बोंबलायचं महाराज, काय दांडको हातात घेऊन उभा राहिलं होतं ते. तीनदा म्हणलं हात वर कर, पण पाठ्याने केलाच नाही. आणि चांगली जागा असली की क्षेत्र ओलिता खाली आणते ना. आत्तासिक मंडपातल्या लोकाला वाटायला लागलं कीर्तन बरं करता येतं यांना. अरे ही तर शॅम्पल यार. विठाला रूप चांगलं असावं आणि ते देवाचंच असावं. त्याच्या खिरीज अन्याचे रूप बरे नाहीत, आपण कितीही मेकअप केले तरी. एका सज्जनाने मला सल्ला दिला. परवा जी टॉकीजला कीर्तन होतं आणि तिथे मला मेकअप रूममध्ये नेलं आणि ती मेकअप करणारी पोर तिच्या कायद्याप्रमाणे त्या स्टुडिओप्रमाणे मला आणि महाराज तुम्हाला जरा मेकअप करावा लागेल.
मला दाढी इथपर्यंत होती, मला जागा कुठं शिल्लक आहे. इथे तुला जेवढं लावता येईल तेवढं लाव. माणसं मेकअपनी चांगले दिसण्यापेक्षा ते समाजात वृत्तीनं चांगले जाणार देवाला फार आवडतात. लक्षात ठेवा. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नाही खिची कमान तो कहाँ छुटेगा तीर. हे कबीरांचा बोध त्याच्या अंतःकरणाला झाला पाहिजे. ध्यानी रूप वाचे, नाम निरंतर सप्त्यापुरत नाही. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. छंद लागला पाहिजे. एक पखावज वादक यांच्यासारखेच तरबेज विद्वान होते. त्यांनाही जायला गाडी नव्हती, मलाही मुक्कामाला पर्याय नव्हता आणि दोघंही एकाच रूममध्ये उतरलोत. त्यांना पखवाजाचा रियाज करायची सवय. त्यांनी रात्रीचं स्वप्नामध्ये पाणी आणलं, गव्हाचं पीठ आणलं आणि माझ्या उघड्या पाठीला चिटकवलं. आणि सुरुवातीला प्रेमानं आई जशी पाठवून हात फिरवती तसा कणिक लावल्यावर नेम असा आहे. मूळ स्वराच्या खर्जाला कणिक लावताना तो धा जुळवताना असा प्रेमाने हात फिरवावा लागतो. त्यांनी माझ्या पाठवून हात फिरवला आणि माझ्या झोपीतच कअत काढलं. सहस्राधारातून मुंग्या निघाल्या, कधी भिजलं कळलं नाही. घामामुळे काय करणार, घामामुळे. मी त्याला म्हणालो, अरे चॅनलच्या कीर्तनामध्ये भर सभेमध्ये लाखभर लोका 30,000 लोका तुमचं वर्णन केलं यार, आणि तुम्ही माझ्या पाठीवर ठाप टाकली. तर म्हणला महाराज काय करू, मला छंदच तसा आहे. मग माऊली म्हणाले कशाला भांडता, कणकीवर थापीवर भागलंय ना, बरं झालं त्याने हातोडीने स्वर नाही लावला. हा जसा त्या मृदंगमणीला तालज्ञाला पखावज विषयाचा जडलेला छंद, तसं जीवनामध्ये जीवन जगत असताना मानवाला ईश्वराच्या भक्तीचा भजनाचा रूपाचा छंद लागला पाहिजे. माझ्या मनाला लागो छंद, माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला लागो छंद, माझ्या मनाला लागो छंद. जातीने गायलेले ते दोन पद्धतीनं. वसंतरावांची फिरकी वेगळी, पंडित कार्यकरांची फिरकी वेगळी. छंद लागला पाहिजे. वा वा, छंद लागला पाहिजे. नको त्यांना काही छंद लागतात, काहींना धूर काढल्याशिवाय होत नाही. तुम्हाला न कळण्यातच आमचे कल्याण आहे. छंद. माझ्या एका मित्रानं स्वामी महाराज नाटकात काम केलं, लग्न ठरलं त्याचं. मी आळंदीला होतो, त्याने पत्र पाठवलं, तुझ्या विना शक्य नाही, तुला त्यातलं कळतं. मला काय कळायचं, पण त्यांनी प्रेमाने बोलवलं. आम्ही एक DI कमांडर घेतली, पडदे फाटलेले, पोरगी पाहायला गेलो. पोरगी त्याला आवडली आणि साखरपुडा ठरला, लगेच सुपारी फोडायची. त्या पोरीकडच्याने विचारलं, सुमित दादा आमची ताई कशी काय वाटली. तर मला काय बोलायचं, तिच्यात माझ्यात मला कसला फरकच वाटला नाही. तुम्हाला न कळल्याबद्दल धन्यवाद देतो. मला तिच्यात माझ्यात कसला फरकच वाटला नाही. यांनी स्त्री पात्र केलं तर नाटकात, हे तसंच बोलायचं चालायचं, मला कसला फरकच नाही वाटला.
छंद छंद भगवंताचा असा छंद लागला पाहिजे. पागल झालं पाहिजे माणूस, वेड झालं पाहिजे. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडो निधी तुझा विसर न व्हावा. कीर्ती ऐकून या झालो शरणागत, दासाचे तू हित करीतोसी. अनेक भक्तांचं हित तू इच्छिलीलयस, या करताच विटेवर उभास. कळलं का? उभा करकटी तुका म्हणे याजसाठी. याच करता परमात्मा चंद्रभागेच्या तीरावरती पुंडलिकानं फेकलेल्या विटेवरती विराजमान आहे. मायबाळा पोटी सुखाची आवडी, तैसी मजगोडी देई देवा. महाराज संन्यासी होऊ द्या, आचार्य मंडलेश्वर होऊ द्या, ठाणापती होऊ द्या, महंत होऊ द्या, श्रीमहंत होऊ द्या, पंडाल तंबू लागू द्या, देशाचा कॅबिनेट मंत्री होऊ द्या, शिक्षक होऊ द्या, अध्यापक होऊ द्या, गायक होऊ द्या, वादक होऊ द्या, पत्रकार होऊ द्या, शेतकरी होऊ द्या, किती मोठा झाला तरी ते लेकरू त्याच्या आईला लहान असतं. पाटण सांगवीला मी कीर्तना करता गेलो होतो. सुदर्शन महाराजांनी बोलवलं होतं. घरी जाण्याचा योग आला. मी सुदर्शन महाराजांना विचारलं, हे घर का हो? किलकिल्या डोळ्यानं ती भगवती जगदंब स्वरूपा, मात्र स्वरूपा. त्या माऊलीचं वाक्य किती मोठा झाला तर माझं लेकरूही ना ते. आद्य शंकराचार्यांच्या निर्वाण षटकाचा अर्थ समोर काढा, दिव्यापराध क्षमापण स्तोत्र समोर काढा. मत्स महापातकी नास्ती पापाग्नी त्वत्समानही, एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा करू. आचार्य म्हणाले ना, मंत्रम नो यंत्रम तदपि च न जाने स्तुती कथाः. मला आवाहन करता येत नाही, विधिवत पूजन करता येत नाही, मला पत्रिका कळत नाही, मला तंत्रोक्त पूजन करता येत नाही. फक्त मला एक कळता येईल, तू सर्वश्रेष्ठ आहेस, पूज्य आहेस, आणि मी तुझा वेडापिसा पोरगा आहे. संन्यासी झाल्यावर बाप पाया पडायला आला तरी पुत्रांनी म्हणावं, आशीर्वाद बेटा. पण संन्यासी होऊ द्या, पदावर जाऊ द्या, जन्म देणारी त्याची आई जर समोर आली तर दंड बाजूला ठेवावा आणि आईला शिरसाष्टांग नमस्कार करावा. न मातु परदैवतम. आणि वेदमंत्र विकृतीने सांगतो तुम्हाला ऋग्वेदातला शांतीपाठ. एभ्यो माता मधुमत पिन्वते पय पियुषम देवरदी तिरद्री बरहा उक्त शुष्मान वृषभराम स्वप्न सुस्ताम आदित्याम अनुमदा स्वस्त ए. कल्याण भद्र स्वस्तिक करणारा जगाच्या पाठीवरचा एकच वैर, त्याचं नाव आई आहे. ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी माणसाचे लक्षण वर्णन करताना आई सांगतात, का स्नेहाळ माय त्याने याची वाट पाही, ती दिठी आहे हळूवार जे. आदिगुरु शंकराचार्य घराच्या बाहेर जेव्हा पडले, गुरूंच्या शोधात उत्तरेपर्यंत गेले, तेव्हा श्वेत वस्त्रातल्या शारदांबेनं भगवतीनं आईनं प्रार्थना केली, शंकर कुठेही फिर पण अंतःसमयाला माझी इच्छा पूर्ण कर. उघड्या डोळ्याने तुला मला पाहायचंय आणि नारायणाचं दर्शन मला कृष्ण रूपात घडव. महाराष्ट्रात जगद्गुरु तुकोबारांची हीच भावना आहे. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. माय बाळा पोटी आई तन बाळा जी स्निग्धता असती, जो ओलावा असतो, जे प्रेमसंबंध आहेत निष्कपट निर्वैर. माय बाळा पोटी सुखाची आवडी, तैसी मजगुडी दे देवा. तू माझी आई हो, मी तुझा पुत्र होईल. तुका म्हणे मी तो दीन पापराशी, घालावे पाठीशी माय बापा. दीन शब्दाचा अर्थ कफल्लक, दारिद्र्यात पडलेला असा न लावता इंद्रियाचे देणे आम्ही झालो गोसावी. अशा समन्वयात्मक पद्धतीने अर्थसंगती सांगून कीर्तनाचा समारोप या पवित्र तीर्थक्षेत्रात मी करतो. पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय श्री महंत 1008 महादेवानंद भारती स्वामी महाराजांच्या पवित्र करकमलानं आशीर्वादानं अनुकंपेनं संपन्न होणाऱ्या या नामयज्ञाला सोहळ्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं जीवन कृतकृत्य व्हावं, सुख संपत्तीनं बहरून जावं, भक्ती ओसंडून व्हावी, एवढी सद्भावना महामंडलेश्वर गिरधरगिरीजी महाराज, दिव्यानंदजी बाबा, शंकरगिरी महाराज. कळत न कळत तुमचं कोणाचं नाव राहिलं लहू बाबा तर मला क्षमापण करा. सगळेच माझेत, मी तुमचा आहे. कुणाचं राहिलं तर मायेच्या पदराने मला क्षमा करा. रामहरी महाराजांनी मला दिवसभर फोन केले, बाबा कुठपर्यंत आला दादा, कधी येणार आहेत तुम्ही? माझी कथा नांदूरला संत चरित्रामृताची चालू आहे. गेल्या वर्षी प्रेमानंदजीची कथा होती.
पण मी त्यांना सांगितलं दुपारी कथा न करता सकाळी माझ्याकडनं कथा करून द्या, किंवा तुम्हाला नाही पटलं माझं तर जातानी कपात करा. पण मला पिंपळवंडी तीर्थक्षेत्रात कीर्तना करता जायचंय. मी जेव्हा आलो उत्तुंग भरलेला भक्तीचा सागर पाहिला आणि कुंभपर्वणीतल्या आखाड्यातल्या धर्मसभेसारखा आनंद माझ्या डोळ्यांनी निहाळला. मला वाटतं मराठवाड्याच्या पाठीवरती बीड जिल्ह्याच्या इतिहासात भारतीय साधू समाजाने एकत्र येऊन संमेलन करणारी ही पहिली वेळ लक्षात धरा. म्हणून मीडियानी पत्रकारांनी याची सूचना घ्यावी. आमच्या लहूबांचे मगवा डोळे भरून आले, उद्धवबांचे डोळे भरून आले, महादेवबांचे डोळे भरून आले. का? अरे आपला एक गुरु, आपला एक स्वामी, आपला एक सखा, आपला एक मित्र, आपला एक आचार्य, आपला एक महाराज, आपला एक हरिभक्त, आपल्या मातीतला एक जीव जर व्यापक विचारानं संगोष्टी करून भारताच्या पुनर्निर्माणाचं आणि महाराष्ट्राच्या सुखाचं स्वप्न पाहत असेल तर आपण त्याला अभिवादनच करावं, वंदनच करावं. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य, पण याद राखा घातली अभय नरका जाणे ब्रह्मवाक्यो जनार्दना. या कर्मात जे सक्रिय त्यांचं कल्याण करीन, पण बोट भराई नजर फिरवली तर त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य लिहून ठेवा. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. जय विठ्ठल झाल्याशिवाय कृपया कोणी उठू नका. काही सूचना आहेत, काही निवेदन आहेत, कार्यक्रमाची रूपरेखा असती. आलेल्या कीर्तनकाराच्या संबंधानं काही दोन शब्द बोलणार असतात, त्या भावना ऐकायच्या असतात. तुम्ही कुणी पण उठून जाऊ नका. नाहीतरी मंडपातले काही लोक उठून गेल्यावर मी एक विधान करत असतो, आज ना उद्या ती जाणारच आहेत. म्हणजे उठून जाणारच आहेत असं न व्हावं याकरता तुम्ही चिरस्थिर बसावं. अगदी स्थितप्रज्ञासारखे शांत बसा. देव तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन माझं संपुष्टात आलं. त्वरेनं विठोबा रुक्माई भजन घेतो. भैरवीची चाल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं गायची असेल तर ठीक आहे, नाही तर कपात करण्यात येत आहे पक्षसृष्टीच्या निर्णयाप्रमाणे. कॅबिनेटचा नेम आहे की आता जास्त काम करून गदारोळ होऊन कामकाज तहकूब करण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा देणे महाराष्ट्राला परवडणारे आहे. विठोबा रखुमाये ओ रखुमाये 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 ज्ञानेश्वर माऊली